अगदी कमीत कमी लोकांना आपण एक वाण दिलं होतं, ज्या वाणाचं नाव आहे बाजीराव. ह्या वर्षी खरीप हंगामामध्ये साधारणतः 25 टन आपण बियाणं दिलं होतं आणि मी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या मुलाखती आम्ही युट्यूबवर टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातली काही कणसं ही निवडून आणलेली कणसं नाही, ही सरासरी कणसं आहेत. सरासरी मक्याच्या म्हणजे तुम्ही एक 10-15 ताटांमध्ये जर आपण मक्याची कणसं काढली तर त्यातली जी सरासरी कणसं आहेत ही बाजीरावची. ह्या बाजीरावचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय माहिती का मित्रांनो, की याचं टोकापर्यंत दाणं हे पूर्ण टोकापर्यंत भरलेले तुम्हाला मिळतील. मक्याचं कणीस, मक्यामध्ये एक अतिशय महत्वाचा गुणधर्म तुम्हाला लक्षात घ्यायला, खूप मोठं कणीस मक्यामध्ये सगळ्यात कमी उत्पन्न देतं. जितकं कणीस आणि त्याची बिट्टी ही बारीक असते, शेल जेवढा बारीक असतो, हा जो शेल आहे हा जितका बारीक असतो तेवढं आपल्याला उत्पन्न जास्त मिळतं. सरासरी 14 ते 16 लाईनी, 18 लाईनींची गरज नाही, 20 लाईनींची गरज नाही, 16 लाईनी जर मिळाल्या किंवा 14 लाईनी मिळाल्या, आता याच्यामध्ये साधारणतः 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 14 लाईनी आहेत आणि साधारणतः 40 ते 42 दाणे आहेत. म्हणजे 14 चोक 56, 400 ते 500 दाणे एका बुट्ट्यामध्ये मिळाली. आणि त्याचं जे पर्सेंटेज आहे म्हणजे रिकव्हरी जे दाना तो जर लांबुळका आकाराचा असेल, म्हणजे म्हटलं शेल जर बारीक असेल तर आपल्याला त्या ठिकाणी ॲव्हरेज खूप चांगलं मिळतं. नारंगी रंगाचे दाणे, टोकापर्यंत भरलेली कणसं, सरासरी 14 ते 16 लाईनी आणि एका लाईनीमध्ये 40 ते 45 दाणे, अशी जर मक्याची जर गुणधर्म असतील तर ती व्हरायटी बेस्ट समजली जाते. आता थोडंसं अजून एक मुद्दा, हे 4 कणस आहेत आणि ही ओली आहेत, म्हणजे कालच शेतातून आणलेली आहेत. हा मका उभा आहे त्यामुळे याच्यामध्ये स्वाभाविक आहे मॉइश्चरचं प्रमाण खूप असेल. साधारणतः एक कणीस कुठलंही आपण ठेवलं 311 ग्राम वजन मिळतंय. हे झालं 1276 ग्राम, 1.25 किलो 4 कणसांचं वजन आहे. याच्यामध्ये बिट्टीचं वजन जे आहे हे साधारणतः 30 ग्रामची एक बिट्टी जर पकडली किंवा मॉइश्चर आहे 40 ग्रामची जरी पकडली तर 150 ग्राम, म्हणजे 1276 मधनं जर 176 ग्राम वरचं उडून टाकलं तरी 1100 ग्राम मॉइश्चर दाण्याचं वजन आहे. 1100 ग्राम दाण्याचं वजन आणि त्यातलं मॉइश्चर 30% जरी तुम्ही काढून टाकलं तरी साधारणतः 800 ग्राम दाण्याचं वजन आहे. म्हणजे 200 ग्राम एका बुट्ट्याचं आपल्याला मॉइश्चर काढल्यानंतर वजन मिळणार आहे. याचे मी बऱ्याच वेळा तुम्हाला लाईव्ह करून दाखवलेत, कोरडे दाणे तुम्हाला मोजून दाखवलेत. एक लक्षात ठेवा, मक्याचा एक भुट्टा हा आपल्याला 200 ग्राम दाणे मॉइश्चर पूर्णपणे सुकलेले आपल्याला त्याने द्यायला पाहिजे. ही जी व्हरायटी आहे ही खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामासाठी अतिशय जबरदस्त व्हरायटी आहे. आणि ह्या व्हरायटीचा सगळ्यात मेन गुणधर्म, खूप चांगलं व्यवस्थापन असलेला शेतकरी तोही चालेल, मध्यम व्यवस्थापन असलेला शेतकरी त्यालाही चालेल, जो फक्त पेरून देतो, 2-4 पाणी भरतो, म्हणजे एकदम व्यवस्थापन कमकुवत आहे, त्याला सुद्धा ही व्हरायटी चालेल. ऑलराऊंडर ज्याला आपण म्हणतो, कुठल्याही जमिनीमध्ये टाका, कसाही शेतकरी असू द्या, ही व्हरायटी शेतकऱ्याला दगा देणार नाही.